तर आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर आता राम कदम यांच्या पाठोपाठ प्रवीण दरेकर यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे। मराठी माणसासाठी काय केलं ते वडिलांना विचारा, तुम्हाला मराठी माणूस सण उत्सवावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही, असं उत्तर दरेकर यांनी दिलेलं आहे। 55 डेसिबलचा कोर्टाचा आदेश आहे असं सुद्धा दरेकर म्हणाले आहेत। तसंच धार्मिक विषय घेऊन मुंबईवर जम बसवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करतायत आणि आदित्य ठाकरे हे खोटारडे आहेत असं सुद्धा यापूर्वी राम कदम यांनी त्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात म्हटलं होतं। मात्र आता प्रवीण दरेकर यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। बैल गेला आणि झोपा केला। ज्या वेळेला आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये 25-30 वर्ष सत्तेत होतात, 2.5 वर्ष स्वतः दस्तूरखुद्द उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचं काय केलं हे मुंबईकरांना, महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे। आणि त्याच्यामुळे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना तुम्ही पूर्णपणे मराठींचं हित वासनात त्या ठिकाणी गुंडाळलं। अहो, सत्तेच्या काळात वसुलीबाज आणि कोरोनाच्या काळात खिचडी चोर अशी प्रतिमा तुमची। वाईन शॉप आणि बिअर बार आधी उघडलेत। आम्ही रस्त्यावर आंदोलन केली तरी देखील मंदिराला टाळे लावणारे तुम्ही आणि आम्हाला सांगता। हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला उत्सवाला बंदी नाही, पण तुमचे उरले सुरलेले आमदार आणि खासदार तुम्ही हिंदुत्व सोडले म्हणून तुम्हाला सोडून जातील आणि खऱ्या शिवसेनेकडे वळतील, म्हणून हे अशा प्रकारचे उपद्व्याप युवराज करतायत।